नमस्कार. सर्व सुजाण नागरिकांना, श्रोतेजनांना सस्नेह नमस्कार. आज 5 सप्टेंबर 2023 रोजी जीवन प्रयाग फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिक्षक दिनाच्या निमित्ताने व्याख्यान प्रसंगी मी आपल्या सगळ्यांचं या प्रसंगी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना या शिक्षक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या मूळ विषयाला सुरुवात करतो. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती तथा दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक पाहता महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करत असताना वेगवेगळ्या तारखा किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये मतभेद आहेत. त्या का साजऱ्या कराव्यात याबद्दलही अनेक मतप्रवाह आहेत. पण आजच्या दिवशी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपला जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा अशा प्रकारची भावना प्रकट केली आणि त्यालाच अनुसरून म्हणून संपूर्ण देशभर आजच्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडू राज्यातील मद्रास येथील एका छोट्याशा तुर्मानी गावात सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला आणि एका खेडेगावात जन्मलेला एक साधा मुलगा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतो आणि राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन या देशासाठी आपलं योगदान देतो. म्हणूनच मी आजचा विषय निवडत असतानाच सुरुवातीलाच सांगितलं की शिक्षक हा राष्ट्रीय चरित्र निर्माता आहे. जेव्हा आपण या देशातील महापुरुषांचा इतिहास अभ्यासतो तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात येते की या महापुरुषांकडे पाहिल्यानंतर या सगळ्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण आणि राष्ट्रीय विचार देण्यामध्ये खूप मौलिक स्वरूपाचं योगदान दिलेलं आहे. मग जर आपण लोकमान्य टिळकांचा विचार केला तर लोकमान्य टिळकांनी देखील स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही शिक्षण संकुल उभे केले, जे काही वर्तमानपत्रातून लिखाण केलं किंवा शिक्षक म्हणून जी काही भूमिका या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी पार पाडलेली आहे त्यातून आम्हाला असं लक्षात येतं की शिक्षक हा कसा असावा. शिक्षक हा राष्ट्रीय चरित्र निर्माण करणाराच असला पाहिजे. लोकमान्य टिळकांना विचारलं की हा देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वराज्यात तुम्हाला कोणतं काम करायला आवडेल. त्याच्यावरती लोकमान्य टिळक असं म्हणाले होते की स्वराज्य स्थापन झाल्यावर एखाद्या स्वदेशी कॉलेजात गणित विषयाचा प्राध्यापक म्हणून, गणित विषयाचा शिक्षक म्हणून मी नोकरी पत्करेन आणि त्या महाविद्यालयातून शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची भावना अधिक प्रज्वलित करेन. याचा अर्थच एक आहे की प्रत्येक महापुरुष हे राष्ट्रीय विचारांनी भारावलेले होते आणि त्यांच्या अध्यापन कार्यामध्ये देखील तो विचार तरुणाईपर्यंत जाताना आपल्याला दिसून येतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील शिक्षक म्हणून एक मौलिक भूमिका पार पाडली. आम्हाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत, परंतु एक शिक्षक म्हणून दिलेलं त्यांनी योगदान हे देखील आम्हाला आजच्या दिवशी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो एक मूलमंत्र शिक्षक म्हणून समाजाला दिला आणि त्या माध्यमातून सर्व दीन दलित, गोर गरीब, बहुजन वर्गाच्या विकासाची दारे खुली केली ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की इतकं सगळं जे अनर्थ झालं आहे ते अविद्येने झालेलं आहे आणि मग ही अविद्या आपल्याला दूर करावी लागेल आणि ज्ञानाच्या प्रकाश वाटा निर्माण कराव्या लागतील.
हे महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या शिक्षकाच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. शिक्षक हा मानवी जीवनातील अंधकार दूर करणारा असतो. शिक्षक हा राष्ट्रीय चरित्र निर्माण करणारा असतो. शिक्षक हा देशभक्त निर्माण करणारा असला पाहिजे. शिक्षक हा तरुणाईमध्ये प्रोत्साहन देणारा, तरुणाईमध्ये एक विचार देणारा, तरुणाईला दिशा देणारा असला पाहिजे. शिक्षकाकडे फार मोठं दायित्व समाजाने, राष्ट्राने दिलेलं आहे. किसी भी शिक्षक को सामान्य समझने की गलती मत करो, क्योंकि शिक्षक के गोद में ही सृजन और प्रलय पलता है. एखाद्या राष्ट्राचं उज्ज्वल भविष्य हे शिक्षकाच्या हातात असतं. शिक्षक हा 4 भिंतीत नुसता अभ्यासक्रम पूर्ण करत नसतो, तर तो राष्ट्राचं भवितव्य घडवत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शिक्षक दिनी आम्ही त्या सगळ्या गुरूंना वंदन केलं पाहिजे की ज्यांनी ज्यांनी या देशाच्या नावलौकिकामध्ये भर टाकण्यासाठी मदत केलेली आहे. आपण सातत्यानं एक विधान ऐकत असतो की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष असतो आणि एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते. हे आपण सातत्याने ऐकत आलो की म्हणजे यश मिळालं की स्त्री किंवा पुरुष हे एकमेकांच्या पाठीशी उभे असतात. हे आजवर आपण ऐकलेलं आहे. पण आजच्या दिवशी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाजातील, राष्ट्रातील प्रत्येक यशस्वी स्त्री पुरुषाच्या पाठीमागे एक शिक्षकच असतो. शिक्षकाच्या सानिध्यातच तरुणाईची मनं प्रज्वलित होत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, साने गुरुजी या सगळ्या शिक्षकांनी आपापल्या परींनी राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्याचं काम केलं आहे. हे आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. शिक्षक हा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर जगत असतो. किंबहुना त्याप्रमाणेच त्याने आपलं आचरण केलं पाहिजे. त्या विचाराने तो जगला पाहिजे. कारण शिक्षकाकडे जरी 2 डोळे असले तरी शिक्षकाकडे पाहणारे असंख्य डोळे असतात जे सातत्याने शिक्षकाचं वर्तन पाहत असतात. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मोठ्या प्रमाणात महापुरुषांनी शिक्षक म्हणून भूमिका पार पाडली आणि तरुणाईला राष्ट्रीय विचारात आणलं, तरुणाईला स्वातंत्र्य आंदोलनात आणलं. हे आपण आजच्या दिवशी लक्षात घेतलं पाहिजे. साने गुरुजी सारखे शिक्षक सातत्याने आम्हाला सांगतात, बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. किती मोठा विचार या लोकांनी दिला आहे. देशाचाच विचार. सातत्याने या महापुरुषांच्या विचारामध्ये राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्याकडे कल आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दिवसेंदिवस स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या शिक्षकाच्या भूमिकेमध्ये काही अंशी परिवर्तन झाल्याचे दिसून येते. आज अनेक शिक्षक केवळ आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यावरती भर देतात. ही बाब निश्चितच चिंता निर्माण करणारी आणि आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. एक टोल पडल्यानंतर वर्गात येणे आणि दुसरा टोल पडल्यानंतर वर्गाच्या बाहेर जाणे असे टोलवाटोलवी करणारे देखील अनेक शिक्षक समाजामध्ये असतील. परंतु अजूनही अनेक शिक्षक हे तरुणाईला दिशा देण्याचं काम करत आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षकच आम्हाला जगण्याची प्रेरणा देत असतो. शिक्षकच राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे काम करतो. शिक्षकच धर्मांधता दूर करण्यासाठी मुलांच्या डोळ्यामध्ये अंजन घालत असतो. शिक्षकच जातीयता नष्ट करण्यासाठी प्रेरित करत असतो. एकूणच राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी, राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यामध्ये शिक्षकाचं मौलिक स्वरूपाचं योगदान आहे. हे आपण आजच्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षकावर दायित्व आहे
त्यामुळे शिक्षकांना सातत्याने कार्य करत राहावं लागतं, नवनवीन गोष्टींचा शोध घ्यावा लागतो. सावित्रीबाई फुलेंनी जर शिक्षिका म्हणून त्या काळामध्ये चिखल दगड धोंडे खाल्ले नसते तर आज मुलींना, स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले झाले नसते. म्हणजे महापुरुषांनी त्या काळामध्ये केलेला तो त्याग आहे. महापुरुषांनी त्या काळामध्ये शिक्षणाचे दरवाजे खुले व्हावेत, शिक्षणाचा अधिकार सर्वांना प्राप्त व्हावा, यासाठी केलेली जी कार्य आहेत, जी भूमिका आहे, ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. रवींद्रनाथ टागोरांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या बाबतीमध्ये योगदान दिलेलं आहे. सुभाषचंद्र बोस, ज्यांचं एकच वाक्य आपल्याला माहिती असतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. पण त्या सुभाषबाबूं जेव्हा 10वीला होते तेव्हा 10वीला असताना त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टेशन मास्टर अँड स्कूल मास्टर. प्रश्न तसा गमतीचा होता, कारण दोघांची तुलना तशी होऊच शकत नाही. परंतु 10वीला असलेल्या सुभाषबाबूंनी तेव्हा उत्तर दिलं होतं, द स्टेशन मास्टर माइंड्स ट्रेन्स अँड द स्कूल मास्टर ट्रेन्स माइंड्स. याचा अर्थच असा आहे की एक आगगाड्या हाताळतो तर दुसरं मानवी मन या ठिकाणी प्रज्वलित करण्याचं काम करत असतो, एक विचार देण्याचं काम करत असतो, एक दिशा देण्याचं काम करत असतो. आणि आज पुन्हा एकदा ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी देखील मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये अनेक तरुणांमध्ये राष्ट्रीय जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम केलं. अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे याची जाणीव करून दिली. एकूणच स्वामी रामानंद तीर्थांनी अनेक निजामांविरुद्ध लढणारे हात मजबूत केले. मग ह्या सगळ्या शिक्षकांचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की आता पुन्हा एकदा ते राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज आलेली आहे. कारण केवळ मार्कवान पिढी निर्माण करणे हे शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट असूच शकत नाही, तर एक गुणवान पिढी निर्माण करणं, एक सुसंस्कृत पिढी निर्माण करणं आणि एक चारित्र्य संपन्न नागरिक या देशाला देणं, हाच शिक्षकाचा मूळ उद्देश असला पाहिजे. त्या भावनेतून, त्या भूमिकेतून प्रत्येक शिक्षकाने जर काम केलं तर निश्चितच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिक्षकांकडे पाहण्याचा जो एक दृष्टिकोन होता, जो आदरभाव होता, तो पुन्हा एकदा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय शिक्षण ही काळाची गरज आहे. ती स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच होती आणि आता नाही असं समजण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की आपण वारंवार पाहत असतो, चीन वेगवेगळ्या माध्यमातून कुरापती करत असतो. पाकिस्तान हा तर आमचा शेजारी असलेला शत्रू राष्ट्र म्हणून ज्याच्याकडे आम्ही बघतो, तो सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो. बांगलादेश असेल, विविध राष्ट्र आहेत जी या ठिकाणी भारताला महासत्ता होण्यापासून रोखण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या देशातल्या शिक्षकाची ही जबाबदारी आहे की या सगळ्या विकृत मानसिकतेला हाणून पाडण्यासाठी माझ्या देशातल्या तरुणाईला शिक्षणातून राष्ट्रीय विचार दिला गेला पाहिजे. मला सांगताना अत्यंत आनंद होतो की अनेक शिक्षक आपापल्या परीने हा विचार देण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो केला पाहिजे. शिक्षक हा मुळातच निसर्गाप्रमाणे असतो. सूर्य प्रकाश देताना कोणताही भेदभाव करत नाही. वारा वाहत असताना कोणताही भेदभाव करत नाही. वृक्ष सावली देताना कोणताही भेदभाव करत नाही. जर निसर्ग कोणताही भेदभाव करत नसेल तर शिक्षकाने देखील कोणताही भेदभाव न करता प्रत्येक विद्यार्थ्याला जगण्याचे धडे दिले पाहिजेत. कारण
विद्यापीठाच्या आणि बोर्डाच्या परीक्षांचा एक विशिष्ट असा एक अभ्यासक्रम असतो. त्याच्या परीक्षांच्या तारखा देखील निश्चित असतात. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जगण्यासाठी त्याला सामर्थ्य देण्याकरिता सातत्यपूर्ण आपल्याला धडे देणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये जगण्याविषयीचा एक व्यापक दृष्टिकोन निर्माण होणार नाही, मी या समाजाचं, मी या राष्ट्राचं काहीतरी देणं लागतो हा उदात्त भाव निर्माण होणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय चरित्र निर्माण होणार नाही. आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाने स्वतःला हे वारंवार सांगितलं पाहिजे की माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. शिक्षक हा स्त्री पुरुष समानता मानणाराच असला पाहिजे. शिक्षक हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा असला पाहिजे. शिक्षक हा सर्व भाषांवर प्रेम करणारा असला पाहिजे. शिक्षक हा प्रांतवादाला बळी पडणारा असता कामा नये. शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये एक व्यापक दृष्टी दिली पाहिजे. आता केवळ त्रिकोण, चौकोन, षटकोन, पंचकोन शिकवून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये एक राष्ट्रीय दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने काम करणं ही आता काळाची गरज झाली आहे. काळ बदलतो आहे. त्या बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला देखील बदलावं लागणार आहे. परंतु राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यामध्ये शिक्षकांनी भूमिका पार पाडली तरच भारताचं भविष्य उज्ज्वल असणार आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम देखील शिक्षकच होते. आपल्याला मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम माहिती आहेत. परंतु त्यांच्यातला जो शिक्षक जागृत असायचा, ते मुलांमध्ये जे रममाण व्हायचे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांनी आम्हाला महासत्ता होण्याचं स्वप्न दाखविलं, ज्यांनी आपल्यातल्या क्षमतांची जाणीव आम्हाला करून दिली, ते शिक्षक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नेहमी असं म्हणायचे, स्वप्न तीन असतात. स्वप्न तीन असतात जी माणसाला झोपेत पडतात, तर स्वप्न ती असतात जी माणसाची झोप उडवतात. प्रत्येक देशवासियांमध्ये राष्ट्रीय जाणीव जागृती निर्माण करण्याचं कार्य शिक्षकांनी केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांचेच स्वप्न पेरले पाहिजे. तरच येत्या काळामध्ये अधिक चांगली पिढी निर्माण होईल, सकस पिढी निर्माण होईल. केवळ नोकरी व्यवसाय निर्माण करणं, केवळ उद्योगधंदे निर्माण करणं एवढंच शिक्षणाचं उद्दिष्ट असणार नाही, तर एक नैतिक पिढी निर्माण करणं, मूल्याधिष्ठित पिढी निर्माण करणं, ज्याच्या डोक्यामध्ये एक चांगला विचार आहे अशी पिढी निर्माण करणं, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करणारी पिढी निर्माण करणं, हे प्रत्येक शिक्षकाचं काम आहे. येत्या काळामध्ये ही जबाबदारी अधिक वाढणार आहे. त्याचं कारण असं आहे की एक शिक्षक, भारतातले एक गणिताचे शिक्षक जपानमध्ये गेले आणि जपानमध्ये गेल्यानंतर एका बेंचवरती एक याप्रमाणे 40 विद्यार्थी वर्गामध्ये उपस्थित होते आणि तिथे त्यांनी एक बोर्डवरती एक गणित लिहिलं. भारतातल्या शिक्षकाने जपानमधल्या 7वीच्या विद्यार्थ्यांसमोर एक गणित लिहिलं. गणित अशा स्वरूपाचं होतं, 7 रुपये लिटर प्रमाणे 10 लिटर दूध खरेदी केलं आणि त्यामध्ये 3 लिटर पाणी मिसळलं आणि ते दूध 15 रुपये लिटर प्रमाणे विक्री केलं, तर फायदा किती होईल? गणित परत एकदा सांगतो. भारतातला गणित शिकविणारा शिक्षक जपानमधल्या 7वीच्या वर्गात जातो. वर्गामध्ये 40 विद्यार्थी, एका बेंचवरती एक बसलेले, आणि तो बोर्डवरती गणित लिहितो. 7 रुपये लिटर प्रमाणे 10 लिटर दूध खरेदी केले आणि त्यामध्ये 3 लिटर पाणी मिसळून ते दूध 15 रुपये लिटर प्रमाणे विकले, तर फायदा किती होईल? जपानमधल्या 7वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी, 40च्या 40 विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिलं, नफा 0. आणि खाली उत्तर एक ओळ लिहिली. त्या उत्तराच्या खाली, आमच्या देशात भेसळ केली जात नाही. भारतातल्या गणित शिकवणाऱ्या शिक्षकाला एका बाजूला आनंद वाटला आणि दुसऱ्या बाजूला तो आत्मपरीक्षण करू लागला. 7वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलांनी आकडेमोड न करता
लागलीच उत्तर दिलं, नफा शून्य, आणि सांगितलं की आमच्या देशामध्ये भेसळ केली जात नाही. याचा अर्थच असा आहे की या शाळांमधून, या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकाच्या माध्यमातून राष्ट्रीय चरित्र निर्माण केलं जात आहे की मी कोणतंही कार्य करत असताना अप्रामाणिकपणे आणि भ्रष्ट वर्तन करणार नाही. ही जी काही शिकवण शिक्षकांकडून दिली जाते त्यातूनच निर्माण होत असतं राष्ट्रीय चरित्र. परवा आपण सगळ्यांनी वाचलं असेल की जपानमध्येही लोक भारतीयांपासून दूर का राहतात. एक भारतातला तरुण शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने काही वर्ष जपानमध्ये राहतो आणि जपानमध्ये तो सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो आपल्या संस्काराप्रमाणे. परंतु जपानमध्ये मात्र तिथले जे मित्र तयार होतात ते मात्र त्याच्याशी जास्त जवळीक करत नाहीत. त्याला या ठिकाणी घरी बोलवत नाहीत. त्याला राहून राहून प्रश्न पडतो की आमच्या देशामध्ये जर कोणी नवीन आला, त्याची ओळख झाली तर त्याला आम्ही घरी घेऊन जातो, त्याच्याशी लगट करतो, त्याच्याशी अधिक जवळीकता करतो. परंतु जपानमध्ये मात्र असं काही घडत नाहीये. काय कारण असेल? म्हणून त्याने एका मित्राला बाजूला घेऊन प्रश्न केला, का बरं रे, तुम्हाला आमची जवळीक का नको वाटते? तर त्याच्यावरती दिलेलं उत्तर आजच्या दिवशी आपण थोडंसं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तो जपानमधला तरुण त्या भारतीय मित्राला असं म्हणाला की आम्ही भारतीयांपासून थोडं अंतर ठेवूनच असतो, आम्ही थोडं दूरच असतो. त्याचं मुख्य कारण असं आहे की आम्हाला एक भीती वाटते की जर आम्ही भारतीयांच्या जवळ गेलो तर आमच्यामध्ये देखील स्वार्थभाव अधिक जागृत होईल आणि देशप्रेम कमी होईल. तो भारतीय तरुण एकदम त्याच्याकडे बघून म्हणाला, काय बोलतोयस तू हे? तर त्याच्यावरती तो असं म्हणाला की माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की ब्रिटिशांनी तुमच्यावरती 190 वर्ष राज्य केलं असं तुम्ही सांगतात, 150 वर्ष राज्य केलं, 190 वर्ष राज्य केलं असं तुम्ही वारंवार सांगतात. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, किती ब्रिटिश भारतामध्ये तुमच्यावरती अधिकार गाजविण्यासाठी, तुम्हाला पारतंत्र्यात ढकलण्यासाठी आले होते? त्याच्यावरती तो म्हणाला की 1000, 2000, 5000, 10000 इतकेच आले असतील. तो जपानमधला मित्र म्हणाला की तुझ्या देशात तेव्हा किती नागरिक होते? 20 ते 25 कोटी. मग इतके नागरिक जर तुझ्या देशात होते, त्यांच्याकडे जर ब्रिटिश सैन्य नव्हतं तर हे सैन्य निर्माण कुठे झालं? तेव्हा मात्र भारतीय मित्राच्या हे लक्षात आलं की माझ्याच देशातला तरुण, माझ्याच देशातला युवक जो राष्ट्रीय विचाराने भारावलेला नव्हता, तो स्वार्थापोटी आपली कातडी वाचविण्यासाठी, आपला उदरनिर्वाह व्हावा या भावनेतून ब्रिटिश सैन्यामध्ये सामील झाला. आणि जेव्हा जनरल डायर जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जनरल डायर फायर म्हणाला, तेव्हा माझ्याच देशवासियांवरती त्याने गोळ्या झाडल्या, माझ्याच देशवासियांवरती लाठीचार्ज केला. हे सगळं का झालं असेल? तर या सगळ्यांच्या पाठीमागे एकच कारण होतं, ते म्हणजे आमच्या शिक्षणामधून निर्माण न झालेलं राष्ट्रीय चरित्र. आज पुन्हा एकदा आपण आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आपण वर्गामधून केवळ अभ्यासक्रम पूर्ण करून जर बाजूला होऊ लागलो तर ते राष्ट्रीय चरित्र निर्माण होणार नाही आणि पुन्हा एकदा तोच पारतंत्र्यातला इतिहास भविष्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं म्हणतात की जी माणसं आपला इतिहास विसरतात त्यांना इतिहास कधीही माफ करत नसतो. इतिहासात झालेल्या चुकांमधून जर आपण बोध घेतला नाही आणि शिक्षणाच्या माध्यमातून, शिक्षकाच्या मार्फत राष्ट्रीय चरित्र निर्माण झालं नाही तर मात्र येता काळ हा अत्यंत अवघड असणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जितक्या अभिमानाने आम्ही साजरा केला, तितकाच आम्हाला शतकोत्सव देखील अभिमानाने साजरा करायचा आहे. तो तिरंगा आम्हाला असाच फडकवत ठेवायचा आहे. हे प्रजासत्ताक आम्हाला अधिक चिरायू करायचा आहे. या सगळ्या गोष्टी जर आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने जर करायच्या असतील तर येत्या काळामध्ये आम्हाला शिक्षकांच्या माध्यमातून राष्ट्रीय चरित्र निर्माण करावंच लागेल. शिक्षक हा आधारवडाप्रमाणे असतो. विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम तो करत असतो.
आणि ते त्याचं कामच आहे. देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे. मध्ये योगदान दिलं, त्यातूनच त्यांना 1992 साली सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्राप्त झाला. त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपल्याला मोफत प्राथमिक शिक्षण द्यावं लागेल आणि सगळ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावं लागेल, कारण इथूनच आपल्या राष्ट्राची पायाभरणी होत असते. म्हणून सुरुवातीलाच सांगितलं की वर्गामध्ये केवळ अभ्यासक्रम शिकविला जात नसतो, तर राष्ट्राचं भवितव्य घडविलं जात असतं. त्याच्यामुळे प्रत्येक तरुणाईला आधार देणं हे शिक्षकाचं काम आहे. कुसुमाग्रजांनी कना कवितेमध्ये फार चांगलं सांगितलंय की शिक्षक कसा आधारवडासारखा असतो. सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे कुसुमाग्रजांनी लिहिलेली कना ही कविता. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे. सरांना क्षणभर असं वाटून गेलं की हा आर्थिक मदतीसाठी माझ्याकडे आला आहे काय की, म्हणून सर खिशाकडे हात जातो सरांचा. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. तो विद्यार्थी जेव्हा सरचा खिशाकडे हात गेला तेव्हा तो हसत हसत उठला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. सरांना तो काय म्हणतो आहे, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. प्रत्येक विद्यार्थ्याची शिक्षकाकडून एवढीच भावना आहे की आलेल्या प्रसंगामधून वाट काढण्यासाठी तुम्ही मला पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा सर. ही लढ म्हणण्याची क्षमता, ही लढ म्हणण्याची ताकद केवळ शिक्षकामध्ये आहे. आज देशामध्ये जे जे काही चांगलं घडतं आहे त्या चांगलं घडण्यामध्ये शिक्षकांचं मोठं योगदान आहे, हे आपण मान्यच केलं पाहिजे. कारण शिक्षक हा एका मूर्तिकाराप्रमाणे असतो. कारण मूर्तिकार हा दगडामधून, निर्जीव दगडामधून एक मूर्ती साकार करत असतो आणि त्या मूर्तीसमोर अनेक लोक नतमस्तक होत असतात. एका मूर्तिकाराला असं विचारलं की तुम्ही ही इतकी चांगली मूर्ती कशी घडवली. त्याच्यावरती तो मूर्तिकार असं म्हणाला की मूर्ती त्या दगडातच होती, मी फक्त त्या दगडातला अनावश्यक भाग दूर केला. शिक्षक देखील यापेक्षा वेगळं काही करत नसतो. शिक्षक देखील विद्यार्थ्यांमधील दुर्गुणांना दूर करून सद्गुणांना या ठिकाणी जागृत करत असतो आणि त्याच्यातल्या सद्गुणांना जागृत करून त्याच्यामधलं एक चांगलं व्यक्तिमत्व, एक सुजाण नागरिक जो राष्ट्रासाठी या ठिकाणी प्रेरणा देणार आहे, राष्ट्रासाठी या ठिकाणी चांगलं काहीतरी करून दाखवणार आहे, मी समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून कार्य करणार आहे, असा तरुण, असा नागरिक निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक वारंवार भूमिका घेत असतात. फक्त आता जीवन प्रयाग फाउंडेशनच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती आहे, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आणि जे श्रोते म्हणून हे फेसबुक लाईव्ह पाहत आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सुटका करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे. झालंय काय की शिक्षकांना केवळ वर्गामध्ये शिकवण्याचं काम आता राहिलं नाही, तर अनेक अशैक्षणिक कामांमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून त्याला गुंतवलं जात आहे आणि ही बाब निश्चितच राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यामध्ये बाधा आणत आहे. एका शेगावच्या जवळच्या एका जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थ्याने
नितीन वरणकार असा एक वऱ्हाडी हे आहे, कवी आहे. त्यानं विद्यार्थ्यांची एक आर्तधाव आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. तो कवी नितीन वरणकार नावाचा वऱ्हाडी कवी असं म्हणतो, पाया पडतो साहेब कायदा करा नवा, पाया पडतो साहेब कायदा करा नवा, आमच्या गुरुजीला फक्त आमच्या वर्गावर ठेवा. त्याची ही विनवणी आहे. शिक्षक दिनी आपण सगळ्यांनी ही भावना प्रशासनापर्यंत पोहोचवली पाहिजे, राज्यकर्त्या वर्गापर्यंत पोहोचवली पाहिजे. काय म्हणतोय तो? पाया पडतो साहेब कायदा करा नवा, आमच्या गुरुजीला फक्त आमच्या वर्गावर ठेवा. वर्गात गुरुजीचं मस्त शिकवणं सुरू होतं, वर्गात गुरुजीचं मस्त शिकवणं सुरू होतं, तेवढ्यात ऑफिसमधून तुमचा फोन येतो, वृक्षारोपण अहवाल ताबडतोब हवा आहे. आणि गुरुजी लागलीच तो अहवाल देण्यासाठी वर्गातून निघून जातात. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आमच्या गुरुजीला फक्त आमच्या वर्गावर ठेवा. साहेब खिचडी तुमची, साहेब खिचडी तुमची अशी कशी भारी, साहेब खिचडी तुमची अशी कशी भारी. आता बघा, शाळेमध्ये शिक्षक म्हणून जे काम करतात त्यांना हे सगळं करावं लागतंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो विद्यार्थी असं म्हणतोय, तो कवी असं सांगतोय, साहेब तुमची खिचडी अशी कशी हो भारी, गुरुजी गंजा पुढं नुसत्या चक्राच मारी, गुरुजी गंजा पुढं नुसत्या चक्राच मारी. किडा कीटक खडा दिसू देऊ नको देवा, आमच्या गुरुजीला फक्त वर्गावर ठेवा. सुटका करा खिचडीतून. तो विद्यार्थी काय म्हणतोय? आमच्या गुरुजीची सुटका करा खिचडीतून, त्यांना मिळू द्या उसंत, तेव्हाच आमच्या वर्गात छान फुलेल वसंत. ही वेगळी करा यंत्रणा, खिचडी देणारी किंवा अजून अन्य कामं जी अशैक्षणिक कामं आहेत ती करणारी वेगळी करा यंत्रणा, आणि आमच्या गुरुजीला फक्त आमच्या वर्गात ठेवा. त्याची एक बिचाऱ्याची आर्त भावना आहे. कपडे शिष्यवृत्ती खिचडी हे मुख्य ध्येय नाहीये. कपडे वाटप करणं म्हणजे गणवेश वाटप करणं, खिचडी देणं, शिष्यवृत्ती देणं ही मुख्य कामं नाही, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा करा. कपडे शिष्यवृत्ती खिचडी हे मुख्य ध्येय नाही, भौतिक सुविधा पुरवून कोणी मोठं झालं नाही. खऱ्या खुऱ्या ज्ञानाचा तुम्ही चाखू द्या मेवा, आमच्या गुरुजीला फक्त आमच्या वर्गावर ठेवा. साहेब प्रत्येक उपक्रम तुमचा गुरुजीला आमच्यापासून दूर नेतोय, साहेब प्रत्येक उपक्रम तुमचा गुरुजीला आमच्या वर्गापासून दूर नेतोय, आमच्यापासून दूर नेतोय. याच ठिकाणी खरोखर गुणवत्ता मार खाते आहे. शिक्षण तज्ञाच्या ही गोष्ट कोण लक्षात आणून देईल भावा? आमच्या गुरुजीला फक्त आमच्या वर्गावर ठेवा. साहेब तुम्ही गाजावाजा केला, ई लर्निंग सुरू झालं, साहेब तुम्ही गाजावाजा केला, ई लर्निंग सुरू झालं, वीज बिल थकल्यावर मात्र मीटर काढून नेलं, वीज बिल थकल्यावर मात्र मीटर काढून नेलं. अशा वेळी तुम्हीच सांगा कोणावर ठोकावा दावा, आमच्या गुरुजीला फक्त आमच्या वर्गावर ठेवा. आमचे गुरुजी हे आम्हाला आमच्या वर्गावर ठेवू असू द्या. आमची दुसरी तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाही. आमचे गुरुजी आम्हाला वर्गात शिकवत असताना जो आनंद आम्हाला मिळतो तो आनंद आम्हाला निखळ घेऊ द्या. कारण आमचे गुरुजी केवळ आमचा अभ्यासक्रम पूर्ण करत नाहीत, तर ते आमच्या आयुष्याला दिशा देतात. किती जरी 3G 4G आणि 5G किंवा याही पुढचे जी आले तरी देखील गुरुजींना पर्याय नाही, हे आजच्या दिवशी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपापल्या विद्यार्थ्यांमध्ये समाज शिक्षक होऊन राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यावरती भर दिला तर निश्चितच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षक दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला असं होईल. आजच्या दिवशी आपल्याशी वार्तालाप करण्याची जीवन प्रयाग फाउंडेशननी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रभात सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.